हॅलो सर्वांना. आपण आहे ना आपल्या आयुष्यामध्ये जी काही चांगली कर्म करतो ना ती आपल्याला परत फिरून भेटतात, एवढं मात्र खरं आहे. आत्ता मी डॉक्टर लहाने यांचा व्हिडिओ बघितला. खूप चांगले डॉक्टर आहेत. ऑपरेशन करतात ते डोळ्याचं मोतीबिंदूचे डॉक्टर लहाने. तर ते एक दिवस असेच गावाला चालले होते, कुठेतरी लांब चालले होते, अमरावतीच्या म्हणजे पुढे कुठे असे ते सांगतात हे त्यांच्या व्हिडिओमध्ये. तर ते असे चालले होते तर तर त्यांना काही लोकांनी सांगितले की त्यांचं शिबिर होतं तिकडं आडराणामध्ये. तर तिथं सांगितलं तिथं फार चोऱ्या होतात बरं का, तिथं दरोडे आहेत, दरोडे टाकणारी लोक भेटतील तुम्हाला रस्त्यात. ते गेले, ते म्हटले बघूया काय होतंय काय नाही. तेवढ्यात एका माणसाने त्यांची गाडी अडवली. गाडी अडवल्याच्या नंतर त्यांचा जो टोळीचा म्होरक्या होता तो असा थोडासा लांब उभा होता. लांब उभा होता तर डॉक्टरांनी सांगितलं की आपल्याजवळ जे काय आहे ते त्यांना देऊन टाका. देऊन टाका म्हणताच डॉक्टर खाली उतरले. त्यांनी त्या माणसाने म्होरक्याने डॉक्टरांना पाहिलं आणि त्याचं डोळ्याचं ऑपरेशन डॉक्टर लहाने यांनीच केलं होतं. तर धावत धावत आला, पळत आला आणि म्हटलं अरे अरे थांबा थांबा, ही आपली माणसं आहेत. डॉक्टरांनीच माझ्या डोळ्यात मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं, त्यांच्यामुळेच आज माझी दृष्टी चांगली आहे. आणि जो चोर त्यांच्याकडून सामान घेत असतो त्याला तो थोबाडीत मारतो आणि म्हणतो तुला त्या माणसाला ओळखता नाही आलं का, देव माणूस आहे तो. हां, आज त्याच्यामुळेच माझे डोळे चांगले आहेत. तर असं आहे, डॉक्टर लहाने सांगतात आपले कर्म जर चांगले असलं ना ते आपल्याला परत फिरून कधीही येतात, आणि जर वाईट कर्म केले तर वाईटच मिळतं. म्हणून माणूस घडवताना, आपलं लेकरू घडवताना, आपल्या घरातली कुठली गोष्ट लहान असताना त्याला आपण चांगलेच करावं असं सांगा. जरी आपला तो दुश्मन असला, काही असला, आणि जर आपण त्याच्याशी चांगलं वागलो असतो तर तो कालांतराने म्हणेल नाही की ही स्त्री किंवा हा पुरुष हे चांगलेच होते, वाईट होते ते मी होते. असं आहे बघा. खूप छान गोष्ट सांगितली. आणि त्या दरोडेखोराने असं पण सांगितलं की पुढे अजून एक जण व्यक्ती आहे, ती पण दरोडा टाकते आणि ती पण गाड्यांना लुटते. चला मी त्यांना पण सांगतो की हा माझा माणूस आहे, ह्याला जाऊ द्या. असं खूप छान सांगितलं त्याने, इतकं छान सांगितलं ना डॉक्टरांनी की त्यातून घ्यावं किती आणि वाचावं किती आणि मनात ठेवावं किती. खरंच काही काही गोष्टी ना इतक्या चांगल्या असतात ना आयुष्यात की त्या माणसाने आत्मसात करायला पाहिजे. पण काही लोक करत नाहीत, वाईट तेच घेतात आणि चांगलं मात्र सोडून टाकतात. हरकत नाही, अजून पण वेळ गेलेली नाही, त्यातून पण मार्ग काढून तुम्ही पुढे जाऊ शकता. एवढं मात्र खरे, झाल्या गोष्टी झाल्या, गेल्या गोष्टी गेल्या. चांगली वाईट कर्म केली, वाईट वेळेतच सोडून टाकायची. नंतर आपण पुढे जाताना चांगलं तेच घेऊन जायचं. चांगले कर्म केले, डॉक्टरांनी त्याला दृष्टी दिली, त्याने त्याचा इमान धरला. चोरटा जरी होता, दरोडेखोर जरी होता, पण त्यात माणूस शिल्लक होता, माणुसकी शिल्लक होती. कारण का, केलेल्या उपकाराची त्यांनी जाण ठेवली होती. म्हणून जो आपल्याशी चांगले कर्म करतो, चांगला वागतो, आपणही त्याच्याशी चांगलंच वागलं पाहिजे. एवढं मात्र खरे, आपण कोणाचा विश्वासघात करता कामा नये. विश्वासघात हा सर्वात मोठा शाप आहे आणि हा शाप कोणालाच मिळू नये अशीच माझी इच्छा आहे. विश्वासघात का करावा, हो की नाही? आपण का खोटरडं बनावं, आपण का विश्वासघात करावा? काहीतरी त्याला लिमिट पाहिजे, एवढं मात्र खरं.